कसं आहे, एकाच वेळी उत्तम पद्धतीने खाणं आणि त्याच वेळी स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवणं, हेच तर आयुर्वेदाचं ह्याच्यातली मास्टरी आहे आयुर्वेदाची. तर अशा व्यक्तीशी मी आपली ओळख करून देतो. आपण ओळख करून घेऊया. आयुर्वेदाचार्य सुयोग दांडेकर. नमस्कार. नमस्कार. तर मला असं वाटतं की आपण आपल्या किचनकडे जाऊया का? येस. आपल्या पहिल्या रेसिपीचं नाव काय आहे? आपली पहिली रेसिपी आहे याडणी म्हणून. मला साहित्य सांगता का काय? हो सांगतो ना. आता आपल्या याडणीमध्ये याडणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली मूग डाळ, तिखट, हळद, जिरं, हिंग, मिरपूड, सैंधव आणि साजूक तूप, भरडलेलं डाळ, लाल तिखट, जिरं, हिंग, मिरपूड, सुका खोबरा आणि सैंधव. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेली मुगाची डाळ घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, जिरेपूड, मिरपूड आणि हिंग घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. या मिश्रणामध्ये सैंधव घालावं. फ्राय पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यावर मुगाच्या मिश्रणाच्या आंबोळ्या घालून दोन्ही बाजूनी खरपूस परतून घ्याव्यात. भरडलेलं डाळ, मिरपूड, जिरेपूड, तिखट, सैंधव, सुका खोबरा आणि लिंबाचा रस हे मिश्रण एकजीव करून त्याची चटणी तयार करावी. याडणी या चटणी बरोबर सर्व्ह करावी. आपण बघतोय नाचणीची उकड. नाचणीची उकड पहिल्यांदाच बघते, नाही का? ओके, साहित्य सांगता मला काय काय? नाचणीची उकड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी अख्ख्या नाचणीचं पीठ, 1 वाटी ताक, जिरेपूड, सैंधव, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, कुळीथ, मूग, तुरडाळ, उडीद आणि पावट्याची भरड, तूप आणि जिरं. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये नाचणीचं पीठ घेऊन त्यामध्ये ताक घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये पाणी, आलं आणि मिरचीची पेस्ट घालून नाचणीची उकड घट्टसर शिजवून घ्यावी. तयार उकड एका बाउल मध्ये काढून घ्यावी. पॅन मध्ये साजूक तुपावर जिरं परतून त्यामध्ये पाणी घालावं. त्यामध्ये कुळीथ, मूग, तुरडाळ, उडीद आणि पावट्याची एकत्र केलेली भरड आणि सैंधव घालून युष शिजवून घ्यावं. नाचणीची उकड या पंचामृताबरोबर सर्व्ह करावी. आपण साहित्य बघायचं का? वेस्वार भाजीचे साहित्य. वेसवार भाजीसाठी आपण उकडलेला फ्लॉवर, बटाटा, गाजर आणि फरसबी असं घेतलेलं आहे. इथं कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची हे कच्च्या स्वरूपामध्ये कापून घेतलेलं आहे. साजूक तूप आहे फोडणीसाठी, मिरचीची पेस्ट आहे, सैंधव आहे, लसूण पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे. आणि हा तो वेसवार गरम मसाला. याचे घटक, ह्याचे घटक काय जरा तुम्ही मला सांगा. हो. आणि साधारण किती घटक आहे त्याच्यात? याच्यामध्ये 17 घटक आहेत आणि सगळे समप्रमाणात आहेत. 1760 नाही आहेत बरं का, 17 आणि आहेत ते महत्वाचे आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही लिहून घेतलेलं बरं, नाही का? 17 घटक आहेत ते जरा लिहून घ्या. डॉक्टर एक एक सांगतील. आता यामध्ये सुंठ, मिरी, पिंपळी, बडीशेप, धने, तमालपत्र, वेलदोडे, दालचिनी, नागकेशर, लाल मिरच्याची पावडर, तीळ, डाळिंबसाल, हळद आणि हिंग, सुके खोबरे आणि मोहऱ्या असे 17 घटक आहेत. हे तुपावर जरा परतून आपण जसा मसाला कुटून बारीक करून ठेवतो, डंकावरनं जसा बारीक करून आणतो, तसा बारीक करून घरामध्ये साठवून ठेवला तरी वर्षभर टिकतो. कृती: पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये लसूण आणि मिरची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये सैंधव, कांदा, टोमॅटो आणि भोपळी मिरचीचे कच्चे तुकडे घालून ते परतून घ्यावेत. या मिश्रणामध्ये वाफवलेलं गाजर, फ्लॉवर, बटाटे आणि फरसबीचे तुकडे घालून वाफवून घ्यावेत. वेस्वार मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाफवून भाजी सर्व्ह करावी. आता आपण बघणार सुरणाचे पकोडे. मुळात पकोडे हा प्रकारच खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात सुरणाचे आणि त्यात हे दाखवणार म्हणजे कसं काय, म्हणजे त्याची चव काय येणार याची मला जरा उत्सुकता आहे. साहित्य बघायचं का आपण? साहित्य: सुरण पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो शिजवलेले सुरणाचे तुकडे, अर्धी वाटी उकडलेले मूग, जिरेपूड, हळद, मुगाचं सत्व, हिंग, कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडलेले सुरणाचे तुकडे मॅश करून त्यात मिरपूड, हिंग, हळद, जिरेपूड आणि सैंधव घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते साजूक तुपावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. मुगाच्या सत्वामध्ये वेस्वार मसाला घालून ते एकजीव करून घ्यावं. भेटूया लवकरच, याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.